पहा या ठिकाणी खरं तर आमचा सत्कार अण्णा करतायत, अण्णांचा सत्कार करायला पाहिजे। 25 वर्ष सतत हे सातत्य एक ठेवणं अतिशय अवघड काम असतं। आज अण्णांकडे दुपारी भेटल्यानंतर बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि एवढं सातत्य ठेवण्यामागे फार मोठी तपश्चर्या लागते ती या ठिकाणी अण्णांनी केलेली आहे। देवस्थान समितीमार्फत आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो। बा जय श्रीराम। देवस्थान समिती मार्फत हा सत्कार आहे। 1000 देवस्थान आपण नाशिक जिल्ह्यातले एकत्र केलेत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जवळजवळ 5000 देवस्थान एकत्र आहेत। रोज संध्याकाळी 7 वाजेची आरती प्रत्येक देवस्थानमध्ये सुरू करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केलेत। 80% त्या ठिकाणी आपल्याला यश पण आलेले आहे आणि आपण 3 ठिकाणी काम करतोय। एक प्रत्येक देवस्थानमध्ये संध्याकाळी 7ची आरती, त्याच वेळेला प्रत्येक घरात दिवाबत्ती, रामरक्षा, हनुमान चालीसा, हरिपाठ जे जमेल ते 7 वाजेला। आणि आपला वार शनिवार, कोणतंही आंदोलन मोर्चा जे काय करायचं असेल यापुढे सर्व हिंदू संघटना, संस्था, राजकीय पक्ष यांनी शनिवारी करावी अशी विनंती करतो, कारण इथे सगळे राजकीय पक्ष आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थान ग्रहण करून घ्यावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की प्रेस फोटोसाठी एक आपण प्रॉपर लाईनअप होऊयात। सावजी काका, प्रेस फोटोसाठी आपण लाईनअप होऊयात। अण्णा माननीय खासदार शोभाताई बच्चाव यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन झालंय। म्हाडाचे सभापती रंजनजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक मान्यवर, लक्ष्मणजी सावजी या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाजी राजे गांगुर्डे, माजी नगरसेवक अरुणजी काळे, आयमाचे अध्यक्ष ललितजी कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाटील कुटुंब जेव्हापासून पाहतोय अत्यंत सुसंस्कृतपणे आणि एका सुंदर अशा औऱ्यामध्ये सर्वांची इतक्या प्रेमळ संबंधाने ह्या सांस्कृतिक धाग्यानं हे नाशिक शहर एकमेकांमध्ये गुंफून ठेवायला बघतायत। मला असं वाटतं या पूर्ण पाटील परिवारासाठी आपल्या सगळ्यांच्या जोरदार मनापासून स्नेहभावाच्या टाळ्या झाल्या पाहिजे आणि हे प्रेम सातत्यानं त्यांच्या पाठीमागे आपण उभं करा। कोणतीही क्षितिज असू दे, ती वैयक्तिक असू दे किंवा राजकीय असू दे, प्रत्येक क्षितिजावरती जिथे पाटील कुटुंबीय असतील त्या ठिकाणी मला खात्री आहे की नाशिककर अगदी भरभरून त्यांच्यावरती हा विश्वास दाखवतील आणि त्यांना हवं असलेलं प्रत्येक यश हे आपलं यश म्हणून त्यांच्या पदरी ते नक्कीच देतील। जरा जोरदार टाळ्या या क्षणाचे साक्षीदार होताना आपण त्यांनी दिलेल्या या प्रेमभावासाठी देऊया। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा मंचाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद, धन्यवाद।